तुम्ही तर फर्स्ट टाइम आला होता ना? थँक्यू. तर फायनली आता मस्तपैकी मिसळ खाऊन झालेली आहे. सकाळ सकाळ जरा थोडंसं स्पायसी झालं, पण चव एक नंबर होती. आता हे जे ओनर आहेत, आपण ओनर करून त्यांची डिटेल्स आपण सांगून घेऊ की ती किती जुनी आहे, काय आहे, सगळे डिटेल्स आपण तुम्हाला ते सांगू. तर नमस्कार दादा, माझं कसे आहात तुम्ही? मी तुमची मिसळ पाहिलेली आणि म्हणजे माझी मित्रांनी पण सांगितलेलं की इथं मिसळ वगैरे खूप छान भेटते. तर आपली मिसळ किती जुनी आहे? आमची मिसळ जवळपास 80 वर्ष जुनी आहे. माझ्या आजोबांनी चालू केलं होतं. आता माझे वडील आणि आम्ही असतो. तिसरी पिढी आहे आमची. कसं बसतं देतो मांडले तुम्हाला? आता थोडंसं रश असल्यामुळे दादा थोडे बिझी आहे, पण लाईव्ह एक त्यांना रिव्ह्यू देऊ इच्छितो की दादा स्वतः ओनर असून स्वतः सगळं काम करत होते. आणि दादाच्या मनामध्ये म्हणजे एक प्रकारे असतं ना की मी ओनर आहे, मी कशाला काय काम करू, आणि किंवा एखादा वर्कर वगैरे ठेवतात. तुम्ही त्यांचं दुकान बघू शकता, एक पण वर्कर नाही दिसणार तुम्ही, एक पण वर्कर नाही. दादा स्वतः काम करतात. आता बघा, दादाने स्वतः त्यांचं गॅस पेटवलं आणि स्वतः जी त्यांची तर्री आहे, आता तुम्हाला तर्री मी दाखवतो. लाईफ ते गरम करतात ते लाईफ. त्यांचं पर्सन आता संपवला आहे, पर्सन आणि त्यांचं जे चिवडा आहे ते त्यांची ठेवायची जी युटेन्सिल्स अँड ऑल. आणि हे होते त्यांचे आजोबा, त्यांना बघू शकतो. आणि वन मोर थिंग, ॲट दी एंड मिसळ खाल्ल्यानंतर त्यांच्या इथे त्यांनी बडीशोपसुद्धा ठेवलेली आहे. तर फायनली आता खाऊन झाले, निघालो आहे आता. तर लेट्स ड्राईव्ह टू पुणे बॅक. खरंच यार नाही आहे, फर्स्ट टाइम इथं आलो. राव तो माणूस जो होता, जो ओनर, एक रिअल फॅक्ट होतो. म्हणजे काय त्या माणसाने मला काय एवढं काय खास ट्रीट केलं नाही किंवा काय नाही. एकदम साधा भोळा माणूस, आणि त्याची बोलायची पद्धत आणि सगळ्या गोष्टी जर तुम्ही पाहिले तर खरंच यार, तो इतक्या वर्षापासून त्यांची जी लेगसी आहे ती सांभाळतोय. पण त्या माणसामध्ये 1% सुद्धा ॲटिट्यूड नव्हता. खरंच राव, तो माणूस खूप भारी माणूस होता. आज मी ज्याला भेटलो तो स्वतः ओनर असून भरपूर काही गोष्टी मॅनेज करत होता. त्या शॉपमध्ये एक वर्कर सुद्धा नव्हता, आणि किती कस्टमर होते सगळ्यांना सेम ट्रीट करत होता. खरंच यार, लेगसी मेंटेन करणं इज नॉट इझी. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला मला सांगा, अँड स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग. असेच नवनवीन लोकेशन मी एक्सप्लोअर करतो, मी तुम्हाला दाखवत जाईन.